Hello student, in our last session about that the life processes in living organisms that we were to be seen that is the aerobic type of the respiration. काही वेळेला आजच्या सध्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजेच तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये काही प्रकारातील असणारे फ्लो चार्ट येतात आणि हे जे काही फ्लो चार्ट जे आहे दॅट द फ्लो चार्ट बिकम्स कन्सिस्ट ऑफ दॅट द डिफरंट टाईप ऑफ द फ्लो चार्ट. जसं की आपण कालच्या तासामध्ये देखील या प्रकारातील असणारं एरोबिक रेस्पायरेशनचे त्या ठिकाणामध्ये 3 टप्पे आपण बघितले, ज्याच्यामध्ये की फर्स्ट अशा प्रकारची स्टेप ती म्हणजे ग्लायकोलिसिस. सेकंड ते म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिडिक सायकल, ज्याला की आपण TCA सायकल असं देखील म्हणतो. आणि त्याच्यानंतरची इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम और इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज दॅट. ठीक आहे. मग या प्रकारातील असणाऱ्या एकंदरीत तिन्ही प्रकारातील ज्या स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्स आणि त्याच्यानंतर आपण या एरोबिक रेस्पिरेशनसाठी आवश्यक अशा प्रकारातील असणारे जे रेस्पिरेटरी सबस्ट्रेट जे आपण उपयोगात आणलेले होते किंवा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट जे उपयोगात आणले जातात अशा प्रकारातील असणारा देखील भाग आपण पाहिला होता, ज्याला की आपण त्या ठिकाणामध्ये प्रोटीन्स आणि त्याच्यानंतरचा सेकंड अशा प्रकारातील असणारा आणखीन एक तो म्हणजे दॅट इज टू बी नोन ॲज टू दॅट ऑफ द लिपिड्स आर देअर. मग या सगळ्यांचाच जो एक प्रकारातील असणारा एकत्रित अशा प्रकारातील हा जो फ्लो चार्ट आहे तर तो फ्लो चार्ट नेमका कशा प्रकारे आपल्याला सांगता येतो तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणारे कार्बोहायड्रेट हा देखील इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट इज देअर. This carbohydrate consists of that the main important it is to be known as the glucose is there, which is the simple type of the sugar is there. Later on carbohydrates being to be undergoes or the glucose undergoes to that of the glycolysis झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर या प्रकारातील असणारे पायरुविक ऍसिड्स मिळतात. पायरुविक ऍसिड्स becomes to be first of all converted into that of the acetyl coenzyme A is there. मी तुम्हाला लिंकर अशा प्रकारातील असणारी एक प्रकारची रिएक्शन सांगितलेली होती. त्याच्यानंतर ऍसिटिलचं रूपांतरण त्या ठिकाणामध्ये दॅट इज द ऍसिटिल ग्रुप बिकम्स टू बी कन्वर्टेड इनटू सच टाइप ऑफ दॅट द माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स इज देअर विच इज टू बी नोन ॲज टू दॅट ऑफ द क्रेब्स सायकल. त्याला आपण क्रेब्स सायकल असं पण म्हणतो, त्यालाच आपण ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिडिक सायकल असं देखील म्हणतो. दिस इज नोन ॲज टू दॅट ऑफ द TCA cycle is there and later on आणि त्याच्यानंतर या प्रकारातील असणारे TCA सायकल मध्ये that the acetyl become getting to be undergoes oxidation and later on there is the complete oxidation of the acetyl group. It becomes to be converted into that of the carbon dioxide, later on to that of the water and later on to that of the energy. This energy is in the form of that of the NADH2, FADH2 and later on to that of the ATP molecules are there. Even though such type of that तर आता हा झाला स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारातील असणारा जो फ्लो चार्ट जो आहे कोणापासूनचा तर ग्लुकोज पासूनचा. पण त्याच ठिकाणामध्ये रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आणखी कोणत्या उपयोगात आणले जातात दॅट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट लाईक लिपिड्स आर देअर. व्हेन लिपिड्स अंडरगोज तर या लिपिड्स त्या ठिकाणामध्ये पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्जन होत असतं इट बिकम्स टू बी कन्वर्टेड इनटू दॅट ऑफ द फॅटी ऍसिड्स. फॅटी ऍसिड्स आर डायरेक्टली कन्वर्टेड इनटू द तर फॅटी ऍसिड्सचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये घडून येत असतं तर या प्रकारातील असणाऱ्या ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये घडून येत असतं. अँड लेटर ऑन दॅट दिस ऍसिटिल that becomes to be obtained from the fatty acid, it becomes getting to be undergoes to that of the same type of the cycle is there that is to be known as the TCA cycle. And this TCA cycle becomes to be converted that type of the fatty acid into the once again carbon dioxide, water and later on to that of there is the formation of to that of the energy is there. Even though that is the another form of the carbon containing compound that becomes getting to be utilized in our cells are there or our cellular type of to that of the respiration. It is to be known as to that of the proteins are there. Such type of that the proteins that becomes to be consist of that of the carbon atom, that type of the proteins becomes to be converted into
first of all into their simple forms or into their constituent type of that of the component or constituent type of the molecules, it is to be known as that of the amino acids are there. These amino acids are also directly converted into that of the acetyl coenzyme A is there, and this acetyl coenzyme A becomes to be also follow to that of the same type of the path that becomes to be followed by that of the glucose acetyl coenzyme A. It is to be known as the TCA cycle, and later on it becomes to be converted into that of the carbon dioxide, water, and later on that of the energy. This is the whole that type of that of the flow chart. तर हा काय झाला तर पूर्णपणे अशा प्रकारातील असणारा फ्लो चार्ट परीक्षेमध्ये तुमच्या या प्रकारातील असणाऱ्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये काय केलं जाईल तर कार्बोहायड्रेट्स दिले जातील, ग्लायकोलिसिस दिलं जाईल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला डायरेक्टच कार्बन डायऑक्साइड H2O आणि एनर्जी या प्रकारातील असणारा कॉलम तुम्हाला दिला जाईल. तर तुम्हाला काय काय भरायचं असतं, काय काय फिलअप करायचं असतं, पायरुव्हिक ऍसिड असेल, ऍसिटिक कोएन्झाइम असेल आणि त्याच्यानंतरचा क्रेबचं सायकल असेल. तर या ठिकाणामध्ये प्रोटीन्स दिले जातील किंवा लिपिड्स दिले जाईल, म्हणजे दोन्हीपैकी कुठलं तरी एक अशा प्रकारातील असणारा पार्ट कंपोनेंट तुम्हाला दिलं जाईल. मग प्रोटीन्सचं रूपांतरण कशामध्ये घडून येत असतं तर अमायनो ऍसिड्स मध्ये घडून येत असतं. तर काही वेळेला काय होऊ शकतं तर फक्त तुम्हाला अमायनो ऍसिड दिले जातील आणि त्याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणामध्ये हे अमायनो ऍसिड्स कोणापासून म्हणजे हा पार्ट त्या ठिकाणामध्ये हा कॉलम तुम्हाला त्या ठिकाणामध्ये काय केला जातो तर ब्लँक दिला जातो. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं असतं तर हा फ्लो चार्ट लिहायचा असतो. तर फ्लो चार्ट लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त 3 मार्क आहेत, म्हणजे फक्त एवढं जर लिहिलं तर तुम्हाला सहजपणे 3 मार्क मिळू शकतात. हे नीट लक्षात घ्या. म्हणूनसाठी या प्रकारातील असणाऱ्या फ्लो चार्ट कडे देखील दुर्लक्ष करायचं नाही, हे नीट लक्षात ठेवायचं. इज दॅट ओके? नाउ टू दिस एरोबिक रेस्पिरेशन, आता या प्रकारातील असणाऱ्या एरोबिक रेस्पिरेशनच्या नंतरचा जो एक प्रकारातील असणारा पार्ट जो आहे तर तो आहे तो म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज द एनएरोबिक टाइप ऑफ रेस्पिरेशन इज देयर. नाउ टू दिस एनएरोबिक रेस्पिरेशन, तर आता या प्रकारातील असणारा एनएरोबिक रेस्पिरेशन आपण यापूर्वी देखील त्याच्याशी रिलेटेड अशा प्रकारातील असणारा पार्ट त्या ठिकाणामध्ये आपण पाहिलेला आहे. आणि हा जो काही पार्ट जो आहे which becomes to be known as to that of the respiration which becomes to be carried out in the absence of to that of the oxygen is there. तर या प्रकारातील असणाऱ्या ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये जे एक प्रकारातील असणारं रेस्पिरेशन घडून आणलं जात असतं इट इज कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द एनएरोबिक रेस्पिरेशन. टू दिस एनएरोबिक रेस्पिरेशन, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकारातील असणाऱ्या एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये प्रामुख्याने जे प्रकारातील असणार वेगवेगळ्या प्रकारातील असणारे रेस्पिरेटरी सबस्ट्रेट या ठिकाणामध्ये उपयोगात आणले जातात का तर ऑल डिफरंट टाइप ऑफ टू दॅट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज वेल ॲज टू दॅट ऑफ द डिफरंट टाइप ऑफ टू दॅट ऑफ द ऑर्गॅनिझम्स विच टाइप ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर देयर लाईक टू दॅट ऑफ द तर काही प्रकारातील असणारे इरिथ्रोमायसाइट्स असतील म्हणजे काही प्रकारातील असणारे फंगस आहेत फंगस बरं का. Even though there is the also presence of that the particular type of that of the fungus that is to be known as to that of the yeast is there. Now such type of that of the anaerobic respiration when to be bring out at that time that is there is the utilization of the respiratory substrate. तर यासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणारा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट दिला जातो किंवा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट प्रेझेंट असतो. Which is that type of that of the respiratory substrate? It is to be nothing but to that of the carbohydrate that is to be known as the glucose is there. मग आता या प्रकारातील असणाऱ्या ग्लुकोज हा जो सबस्टन्स आहे तर तो त्या ठिकाणामध्ये सिंपल अशा प्रकारातील असणारा शुगरचा फॉर्म आहे. कार्बोहायड्रेटिक अशा प्रकारातील असणारी शुगर आहे आणि या प्रकारातील असणाऱ्या ग्लुकोज पासून त्या ठिकाणामध्ये इट अंडरगोज टू दॅट ऑफ द ग्लायकोलिसिस. काही प्रकारातील असणारे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत जे की त्या ठिकाणामध्ये ऑक्सिजनचा यूज करत नाही मग त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त काय चालतं तर ग्लायकोलिसिस ॲज दे लॅक ऑफ तर त्यांच्याकडे त्या ठिकाणामध्ये मायटोकॉन्ड्रियल अशा प्रकारातील असणारा जो सेल ऑर्गॅनिल आहे तर त्याचा लॅक ऑफ असतो म्हणजे तो ॲब्सेंट असतो. मग अशा प्रकारातील असणारा हे जे काही ग्लुकोज जे आहे दॅट द ग्लुकोज बिकम्स टू बी कन्वर्टेड इनटू दॅट ऑफ द सच टाइप ऑफ दॅट द पायरुव्हिक ऍसिड म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर थ्रू सच टाइप ऑफ टू दॅट ऑफ द ग्लायकोलिसिस प्रोसेस. सिमिलर
टू दॅट ऑफ द, तर या ठिकाणामध्ये जे एरोबिक रेस्पिरेशन आहे, तर या एरोबिक रेस्पिरेशन प्रमाणे या ठिकाणामध्ये सुद्धा ग्लायकोलिसिस त्या ठिकाणामध्ये घडून येत असतं. मग अशा प्रकारातील असणारे ग्लायकोलिसिस घडून आल्यानंतर पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतरण होतं. मग पायरुव्हिक ऍसिड वरती त्या ठिकाणामध्ये पायरुव्हिक ऍसिड बिकम टू बी यूज, तर त्या ठिकाणामध्ये विनेगर असेल, म्हणजेच थोडक्यात ऍसिटिक ऍसिड असतं. विनेगर म्हणजेच काय आहे, तर ऍसिटिक ऍसिड असेल किंवा त्याच्यानंतरचे काही प्रकारातील असणारे विटामिन्स असतील, आणि अशा प्रकारातील असणारे या ऍसिटिक ऍसिड मध्ये किंवा या विटामिन्स मध्ये रूपांतरण करण्याचं काम, जी एक प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणामध्ये घडून आणली जात असते, that is called as that of the fermentation type of the process is there. What is the fermentation process? मग या ठिकाणामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकतं, that is the incomplete oxidation of the glucose which becomes to be used, that the pyruvic acid. This pyruvic acid becomes to be produces to that of the different type of the substances are there, like that of the alcohol and later on to that of the lactic acid is there, or even though that is the acetic acid is also there, and this type of the process becomes to be known as that of the fermentation type of the process is there. या प्रकारच्या प्रोसेसला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो रे, तर फर्मेंटेशन अशा प्रकारची प्रोसेस असं आपण म्हणत असतो. नीट लक्षात घ्या, by the incomplete oxidation of the glucose, मी complete म्हणत नाहीये, तर incomplete oxidation of the glucose produces the pyruvic acid. This pyruvic acid becomes to be converted into the different type of that the substances like lactic acid, acetic acid, or to that of the alcohol, and that type of the process is called as that of the fermentation type of the process is there. मग आता अशा प्रकारातील असणाऱ्या या फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये प्रामुख्याने जेव्हा या प्रकारातील असणाऱ्या ग्लायकोलिसिसच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये लाईक, आता नीट लक्षात घ्या, इरिथ्रोमायसिस सारखे म्हणजे काही प्रकारातील असणारे फंगस जे असतात, तर या फंगस मध्ये या प्रकारातील असणारे जेव्हा फर्मेंटेशन अशा प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणामध्ये घडून येत असते, देन देयर विल बी द फॉर्मेशन ऑफ दॅट द एंड प्रोडक्ट. नीट लक्षात घ्या, तर जे काही असणार या प्रकारचे इरिथ्रोमायसिस असतील किंवा त्याच्यानंतर दॅट इन केस ऑफ दॅट ऑफ द प्लांट्स, which type of the plants are there, that is the higher type of the plants are also there. हायर प्लांट्स म्हणजे ज्यांना की आपण त्या ठिकाणामध्ये अँजिओस्पर्मिक अशा प्रकारचे प्लांट्स म्हणून ओळखतो. मग या प्रकारातील असणारे अँजिओस्पर्मिक प्लांट जे असतात, तर या प्लांट्स मध्ये प्रामुख्याने जेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा या प्रकारातील असणारं फर्मेंटेशन प्रोसेस त्यांच्या पेशीमध्ये देखील घडून येत असतं. इवन दो इन आवर बॉडी, तर आपल्या सुद्धा शरीरामध्ये म्हणजेच आपण हायर ऑर्गॅनिझम्स आहोत, आणि आपल्या शरीरामध्ये ज्या काही मसल सेल्स असतात, दे आर आल्सो टू बी ब्रिंग आउट, तर त्या सुद्धा काय घडून आणतात, तर या प्रकारातील असणारं फर्मेंटेशन घडून आणतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या मसल सेल्स आहेत, तर त्यांच्यामध्ये ऑलरेडी एनेरोबिक अशा प्रकारची प्रोसेस घडून येणार, आणि ती एनेरोबिक प्रोसेस म्हणजे कोणत्या प्रकारची आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ग्लायकोलिसिस. आणि अशा प्रकारची ग्लायकोलिसिस घडून आल्यानंतर त्या ठिकाणामध्ये पायरुव्हिक ऍसिडचं फॉर्मेशन होणार, त्याचं इनकम्प्लीट अशा प्रकारचं ऑक्सिडेशन घडून आल्यानंतर त्या ठिकाणामध्ये एंड प्रोडक्ट आपल्याला कोणता मिळणार, दॅट इज कॉल्ड ॲज द लॅक्टिक ऍसिड. आणि लॅक्टिक ऍसिड जर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर जमा झालं, लॅक्टिक ऍसिड जर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर जमा झालं, then we are becomes getting to feel that is to be nothing but the tiredness. त्यावेळेस आपल्याला कसं फील व्हायला लागतं, तर टायर्ड फील व्हायला लागतं. टायर्ड म्हणजे कसं, थकल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणामध्ये जाणवलं लागतं. आणि हे फक्त कशामुळे होत असतं, तर आपल्या मसल सेल्सला योग्य प्रमाणात, दॅट इज व्हेन देयर इज द डिप्लिशन ऑफ दॅट द ऑक्सिजन इज देयर, जेव्हा आपल्या पेशीमध्ये किंवा पेशीच्या मध्ये या प्रकारातील असणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता असते किंवा ऑक्सिजन कमी पडलेला असतो, त्यावेळेला मात्र आपल्या शरीरातील पेशी फर्मेंटेशनच्या द्वारे लॅक्टिक ऍसिड निर्माण करतात, आणि त्यावेळेस मग आपल्याला त्या ठिकाणामध्ये थकल्यासारखं जाणवायला लागतं. and therefore we are getting to be that of the breathlessness. त्याच्यामुळे आपला श्वास काय व्हायला लागतो, वाढायला लागतो. म्हणजे जे काय असणार, आपण खोल श्वास घेण्याचा त्या ठिकाणामध्ये आपण प्रयत्न करत असतो. हे नीट लक्षात घ्या. मग अशा प्रकारातील असणार हे जे की कोणामध्ये घडून येतं, तर या प्रकारातील असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स फक्त व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारचे आहेत, तर इरिथ्रोमायसाइट्स आहेत, आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये ज्या सेल्स असतात, दीज आर नथिंग बट द मसल सेल्स आहेत. इवन दो that type of the anaerobic respiration becomes to be bring out
that the particular type of that the important substances are also there. तर या प्रकारातील असणाऱ्या या एनेरोबिक रेस्पिरेशनच्या द्वारे त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणारे काही इम्पॉर्टंट अशा प्रकारचे देखील सबस्टन्सेस त्या ठिकाणामध्ये निर्माण होतात. कोणत्या प्रकारचे? आफ्टर द ग्लायकोलिसिस दॅट इज द ग्लुकोज. तर या प्रकारातील असणाऱ्या ग्लुकोजचं पुन्हा मग नंतर आणखी त्या ठिकाणामध्ये पायरुव्हिक ऍसिड मध्ये रूपांतरण झालं. तर मग त्याच्यापासून त्या पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतरण त्या ठिकाणामध्ये कशामध्ये करून येतं? तर एंड प्रोडक्ट त्याचा आणखीन एक तो म्हणजे कोणामध्ये येत असतो? दिस इज टू बी नोन ॲज द अल्कोहोल इज देयर. तर हा काय आहे? तर काही प्रकारातील असणाऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये हा एक प्रकारचा एंड प्रोडक्ट ठरतो. म्हणजे त्यांची फर्मेंटेशन प्रोसेस त्या सेलच्या भोवतीनं त्या ठिकाणामध्ये ही फर्मेंटेशन प्रोसेस घडून येत असते आणि मग त्याच्यातून त्या ठिकाणामध्ये कशाची निर्मिती होते? तर या प्रकारातील असणाऱ्या अल्कोहोलची निर्मिती होते. मग हा अल्कोहोल कोणामध्ये किंवा कोण तयार करतो? दॅट इज टू बी नोन ॲज दॅट ऑफ द ईस्ट आर देयर. तर सॅकरोमायसिस सेरेनेसी असेल या प्रकारातील असणारे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत दीज आर नथिंग बट द ईस्ट आर देयर. कोणत्या प्रकारच्या? तर सॅकरोमायसिस सेरेनेसी या प्रकारातील असणारी एक प्रकारातील असणारी सेरेनेसी या प्रकारातील असणारी जी एक प्रकारची फंगस जे एक प्रकारातील असणारी ईस्ट आहे. तर या प्रकारातील असणाऱ्या ईस्ट कडून त्या ठिकाणामध्ये काय केलं जातं? तर जे मोलॅसिस असतात तर या मोलॅसिस वरती त्या ठिकाणामध्ये त्यांची फर्मेंटेशन प्रोसेस चालते आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा ते कॉम्प्लेक्स शुगरचं रूपांतरण ग्लुकोज मध्ये करतात आणि ग्लुकोजचं रूपांतरण त्या ठिकाणामध्ये कशामध्ये केलं जात असतं? तर अल्कोहोल मध्ये केलं जात असतं. नाउ डेज तुम्हाला आता खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आताचं सध्याचं जे सॅनिटायझर जे आहे तर त्याच्यामध्ये या प्रकारातील असणारं अल्कोहोल जे आहे तर अल्कोहोलचं प्रमाण जवळपास 60 ते 70% एवढ्या प्रमाणामध्ये असतं. म्हणजे या प्रकारातील असणारे काही प्रकारचे मेडिसिन्स वगैरे तयार करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज लागत असते? तर या प्रकारातील असणाऱ्या अल्कोहोलची गरज लागत असते. म्हणून साठी या प्रकारातील असणाऱ्या ईस्ट सेलच्या सहाय्याने या प्रकारातील असणारा अल्कोहोल तयार केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारातील असणारे बाय प्रोडक्ट या प्रकारातील असणाऱ्या अल्कोहोलचे निर्माण केले जात असतात. सो दॅट दिस इज टू बी नोन ॲज टू दॅट ऑफ द एनेरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या ड्युरिंग टू दॅट ऑफ द एनेरोबिक रेस्पिरेशन मग आता या प्रकारातील असणार अल्कोहोल तयार झालं किंवा त्याच्यानंतर या प्रकारचे लॅक्टिक ऍसिड तयार झालं किंवा त्याच्यानंतरची जे काही असणार आजची सध्याची जे एक प्रकारची नवीन अशा प्रकारातील असणारे मेडिकल अशा प्रकारचं जे फील्ड आहे किंवा मेडिसिन या प्रकारचं जे काही फील्ड जे आहे तर याच्यामध्ये आज सध्या काही प्रकारातील असणारे विटामिन्स देखील तयार केले जातात विथ द हेल्प ऑफ द फर्मेंटेशन टाइप ऑफ द प्रोसेस आर देयर. वय ठीक आहे हे आपल्याला एंड प्रोडक्ट आपल्यासाठी उपयोगी अशा प्रकारचे एंड प्रोडक्ट मिळाले. इज दॅट ओके? पण या प्रकारातील असणाऱ्या प्रोसेस मध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणामध्ये एनर्जी निर्माण होते का? यस, दॅट इज द एटीपी बिकम नीडिंग टू बी प्रोड्यूस्ड. हाऊ मेनी नंबर ऑफ एटीपी मॉलिक्युल्स आर जनरेटेड? एटीपी मॉलिक्युल्स आर जनरेटेड to that of the only and only 2 ATP molecules are to be generated. म्हणजेच आता एनेरोबिक रेस्पिरेशन मधून जे काही ग्लायकोलिसिसच्या दरम्यान त्या ठिकाणामध्ये एटीपी मॉलिक्युल्स तयार होत असतात तर तेवढेच एटीपी मॉलिक्युल्स त्यांच्याकडून यूज केले जातात अँड इट इज टू बी नथिंग बट गेटिंग टू बी युज्ड फॉर टू दॅट ऑफ देअर होल डिफरंट टाइप ऑफ द प्रोसेसेस आर देयर. इतर त्यांच्या ज्या काही दुसऱ्या अशा प्रकारातील असणाऱ्या ज्या प्रोसेसेस असतात तर याच प्रोसेसेस साठी या प्रकारातील असणाऱ्या एटीपी मॉलिक्युल्सचा उपयोग केला जात असतो. म्हणजेच या ठिकाणामध्ये एरोबिक रेस्पिरेशन मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ एटीपी मॉलिक्युल्स आर जनरेटेड? तर एका ग्लुकोजच्या मॉलिक्युल पासून 38 एटीपी मॉलिक्युल्स आर जनरेटेड. इज दॅट ओके? परंतु ते जर आपण या ठिकाणामध्ये एनेरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण जर बघितलं तर फक्त आणि फक्त 2च एटीपी मॉलिक्युल्स त्या ठिकाणामध्ये जनरेट होतात. हे लक्षात घ्या. हा दोन्ही मधला एक प्रकारातील असणारा लार्ज आणि ग्रेटर अशा प्रकारातील असणारा डिफरन्स आहे. यावरून आपल्याला एनेरोबिक रेस्पिरेशन इट बिकम्स गेटिंग टू बी इनकन्व्हिनियंट. तर ते कसं आहे? इनकन्व्हिनियंट आहे. इट प्रोड्युसेस व्हेरी लिटल अमाउंट ऑफ एनर्जी इज देयर. तर ते काय करतं? तर खूप कमी प्रमाणात असणारी या प्रकारची एनर्जी निर्माण करत असतं. हे नीट लक्षात घ्या. इज दॅट ओके? तर अशा प्रकारातील असणारे हे जे काही या प्रकारातील असणारी एनर्जी जी आहे तर ही एनर्जी निर्माण केली जाते. परंतु आणखीन कोणत्या प्रकारातील असणारे घटक आहेत का जे की या प्रकारातील असणारे एनेरोबिक रेस्पिरेशन घडून आणतात? तर यस, ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ द सीड जेव्हा त्या ठिकाणामध्ये सीड्स काय होत असतात रे? तर जर्मिनेट होत असतात. नीट बघा आता या ठिकाणामध्ये जेव्हा सीड्सचं त्या ठिकाणामध्ये काय होऊन येत असतं तर जर्मिनेशन घडून येत असतं. ऍट द टाइम ऑफ दॅट ऑफ द जर्मिनेशन ऑफ द सीड्स आर देयर.
दॅट इज सच टाइप ऑफ, तर या प्रकारातील असणार सपोज दॅट देयर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द सीड इज देयर, ठीक आहे. तर या प्रकारातील असणार दिस इज द सॉइल, ही सॉइल आहे असं गृहीत धरूया आणि या प्रकारातील असणारं सीड आहे. दॅट मीन्स दिस सीड बिकम गेटिंग टू बी जर्मिनेटेड अंडर द सॉइल और इट बिकम गेटिंग टू बी सबमर्ज्ड अंडर द सॉइल अँड इट बिकम्स ट्राइंग टू बी जर्मिनेट. तो त्या ठिकाणामध्ये काय करतोय तर जर्मिनेट म्हणजे तो अंकुरण्याचा प्रयत्न करतोय. ऍट दॅट टाइम इट प्रोड्युसेस टू दॅट ऑफ द टाइप ऑफ दॅट द रूट्स आर देयर. त्याला त्या ठिकाणामध्ये काय होत असतं तर अंकुर फुटत असतो आणि हा अंकुर फुटत असताना त्या ठिकाणामध्ये त्याच्यामध्ये या सीडच्या आतमध्ये जे एक प्रकारचं रेस्पिरेशन चालत असतं, याच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो काही एम्ब्रियो जो असतो त्याचं जे रेस्पिरेशन चालत असतं तर ते मात्र कोणत्या प्रकारचं असतं एनएरोबिक. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर इज ऑल्सो देयर. तर पाण्याच्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा त्याचं त्या ठिकाणामध्ये कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन असतं तर एनएरोबिक अशा प्रकारचं रेस्पिरेशन असतं. हे नीट लक्षात ठेवा. इज दॅट ओके?